TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण घाटंजी नगरपालिकेच्या कारभारातील अशा काही धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकणार आहोत, ज्या ऐकल्यानंतर सामान्य नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरलेला आहे घाटंजी नगर परिषद आरोग्य विभागाअंतर्गत हिंदू स्मशानभूमीसाठी खरेदी करण्यात आलेल्या 2 शवपेट्यांचा। होय, ज्या शवपेट्या बाजारात साधारण 35 ते 40 हजार रुपयात सहज उपलब्ध होतात, त्याच शवपेट्यांसाठी घाटंजी नगरपालिकेने तब्बल 3 लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजेच एका शवपेटी मागे जवळपास 1.5 लाख रुपये खर्च करण्यात आले। आता प्रश्न असा निर्माण होतो की हा पैसा कोणाचा आहे? हा पैसा कुठून आला? हा पैसा नगराध्यक्ष किंवा अधिकाऱ्यांच्या घरातून आलेला नाही। हा पैसा आहे घाटंजीतील सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या घामाचा। घरपट्टी भरणारा सामान्य नागरिक, व्यापार संकुलातील भाडे भरणारा व्यापारी, खुल्या जागेवर कर भरणारा मालक, हातावर पोट असणारा माणूस यांच्या पैशातून उभा राहिलेला नगरपालिका निधी अशा प्रकारे उधळला जात असेल तर हा प्रकार फक्त आर्थिक गैरव्यवहार नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात आहे। मित्रांनो, शहरातील जनतेने नव्याने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, परंतु आज शहरात उलट चर्चा सुरू आहे। शहराचा विकास कमी आणि स्वतःचे समीकरण जुळवण्यातच अधिक लक्ष आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे। यापूर्वीही आम्ही अनेक विश्लेषणातून सांगितले होते की प्रशासनाचा अनुभव नसल्यामुळे नगरपालिकेतील कारभार अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे। 10 वर्ष नगरसेवक राहून कोणत्या विषयावर आवाज उठवला, कोणत्या सर्वसाधारण सभेत जनतेसाठी लढा दिला, याची उत्तरं नगरपालिकेचे अभिलेखच देतील। आज परिस्थिती अशी आहे की अनेक नगरसेवक स्वतः नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना म्हणतात, मुख्याधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणेच नगरपालिका चालते, आम्हाला काही किंमत नाही। कोणती खरेदी होते, किती निधी खर्च होतो याची माहितीही दिली जात नाही। ही बाब अत्यंत धक्कादायक आहे। सभागृहात एक चर्चा आणि मिनिट्स बुक मध्ये वेगळाच ठराव। जर हे खरे असेल तर ही लोकशाही प्रक्रियेची थेट विटंबना आहे। मित्रांनो, आणखी एक संतापजनक बाब म्हणजे शवपेटी खरेदी प्रक्रियेत कुठल्याही नामांकित किंवा दर्जेदार कंपनीचा स्पष्ट उल्लेख निविदेत आढळून येत नाही। फक्त उच्च दर्जाची शवपेटी असा संदिग्ध उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निविदा प्रक्रियेत केवळ काही ठराविक संस्थांनीच सहभाग घेतल्याचे दिसते। स्वर्गीय लक्ष्मीबाई नथुजी प्रधान बहुउद्देशीय संस्था घाटंजी, सारथी बहुउद्देशीय संस्था घाटंजी आणि राधा माधव बहुसेवाभावी संस्था घाटंजी, फक्त याच संस्था निविदा प्रक्रियेत दिसून येतात। बाकी शहरातील लोकांना याची साधी कल्पनाही नव्हती। यालाच का पारदर्शक प्रशासन म्हणायचं? ऑफलाईन निविदा प्रक्रिया म्हणजे नेमकं कोणासाठी? जनतेसाठी की ठराविक लोकांसाठी? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे। मित्रांनो, आता दुसऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, घाटंजी शहरात काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या सोलर लाईट प्रकरणाकडे। माहितीनुसार मागील सर्वसाधारण सभेमध्ये या विषयावर मोठी चर्चा झाली होती। मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले जाते, परंतु शहरात उलटसुलट चर्चा अशी आहे की संबंधित ठेकेदाराने अपेक्षित व्यवहार पूर्ण केला नाही, म्हणूनच ही कारवाई पुढे आली का? हा प्रश्न नागरिक विचारत आहेत। सभेमध्ये अनेक नगरसेवकांनी अशी मागणी केली होती की शहरातील प्रत्येक सोलर पोलची मोजणी व्हावी, त्यांची स्थिती तपासली जावी आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा। परंतु आरोप असा केला जात आहे की सभेतील चर्चेप्रमाणे ठराव लिहिण्यात आला नाही। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी मिळून वेगळाच ठराव तयार केला गेला, अशी चर्चा काही नगरसेवकांमध्ये आहे। घाटंजी नगर परिषदेने नुकत्याच 2 शवपेट्या खरेदी केलेल्या आहेत। त्या सदर शवपेट्या ह्या नगर परिषद फंडातून खरेदी केलेल्या आहेत। अत्यंत आवश्यक असलेल्या ह्या शवपेट्या याच्याकरिता संपूर्ण घाटंजीकर लोक, आम्ही सुद्धा या प्रकारचे निवेदन नगर परिषदेला दिले होते, त्यामुळे पूर्ण घाटंजीतून याचे स्वागत करण्यात आले। परंतु आता जेव्हा याच्या खोलात गेलं तर एक अत्यंत भयावह असं सत्य समोर आलेलं आहे। कारण सदर शवपेट्या ह्या 1,50,000 रुपयाच्या असून या संदर्भातले आपण कोटेशन सुद्धा त्या दुकानातून आणलेले आहे। त्याचे बिल या नगर परिषदेने या 2 शवपेट्याचे बिल 3,20,000 रुपये काढलेले आहे। त्यामुळे यावरून आपल्याला लक्षात येते की ही नगर परिषद कोण्या दर्जाची आणि कोणत्या प्रकारे कार्य करत आहे। एखाद्याच्या मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे आपण आजपर्यंत ही मन ऐकत आलेलो होतो, परंतु ती मन जर खऱ्या अर्थाने कुठे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे तर घाटंजी नगर परिषदेमध्ये। कारण घाटंजी नगर परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने निवडून आलेल्या सर्वांना फाट्यावर ठेवून मुख्याधिकारी हा स्वतः नगर परिषद चालवत आहे आणि निवडून आलेले तो जिथे म्हणतो तिथे साईन मारतो। म्हणजे तेवढाच दोषी घाटंजी नगर परिषदेतील सर्व सत्ताधारी जे नगरसेवक किंवा अध्यक्ष असू द्या, हे सर्वही तेवढेच दोषी आहे। त्यामुळे एकट्याला दोष देऊन चालणार नाही। अत्यंत भयावह हे आहे। नप फंड म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या लोकांकडून आपण जो टॅक्स वसूल करतो
यावेळी ज्या प्रकारे जबरीने टॅक्स वसूल केला गेला त्या टॅक्समधून हे खरेदी केलेलं आहे. एकीकडे जर विषयात खोलांतर गेलं तर घाटंजीचा जो एक श्रीमंत वर्ग आहे किंवा मोठ्या मोठ्या जिनिंग फॅक्टरीज आहे यांनी टॅक्स वसुली घेतली नाही. याकरिता त्यांनी किती मोबदला त्यांच्याकडून टेबल खालून घेतलं याबद्दल आपल्याला विचार करता समजू शकता. परंतु सर्वसामान्य जनतेने नगर परिषदेला एवढ्या मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स दिला, टॅक्स दिला आणि त्याचा हा जो दुरुपयोग आहे हा अत्यंत खेदजनक आहे. कारण आम्ही या प्रकारे पहिल्यांदा जेव्हा विचारायला गेलो तेव्हा हेच नगरसेवक असू द्यात किंवा सत्ताधारी असू द्या आम्हाला सांगत होते की पालकमंत्र्यांनी ह्या 2 शवपेट्या दिल्या. पुन्हा आम्ही विचारलं तर ते सांगत होते की आमदार फंडातून आल्या. कारण त्यांना हे जे पाप केलेलं आहे हे पाप कुठेतरी लपवायचं होतं. परंतु जेव्हा खुलात गेलं तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की 3,20,000 रुपये, तब्बल 3,20,000 रुपयाचं यांनी बिल काढलेलं आहे. पैसा पाहिला तर क्षुल्लक आहे, परंतु मानसिकता एवढी घातक आहे की येणारे 4.5 वर्ष यांच्या नेतृत्वामध्ये घाटंजी चालणार आहे. जर एखाद्या मृत्यूचे राजकारण करून जर ते पैसे खात असेल तर आपण समजू शकता की येणाऱ्या काळात हा भ्रष्टाचार किती खोलवर जाणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे प्रशासक काळामध्ये 950 सौर लाईट असू द्या किंवा जे उर्दू शाळेची बिल्डिंग बनलेली आहे त्याच्या फिटिंगकरिता यांनी जवळपास 14 लक्ष रुपये काढलेले आहे. घाटंजीमध्ये जे झाडं आजही त्याचे बिल काढत आहे पाणी देण्याच्या नावाखाली, एकही झाड जिवंत आपल्याला दिसत नाही आहे. असा हा भ्रष्ट मुख्याधिकारी आणि त्याला साथ देणारे हे जे तथाकथित नगरसेवक त्याच्याकडून आहे. मी असं पूर्ण म्हणणार नाही कारण की 2 ते 4 नगरसेवक असे आहे की त्यांनी याच्या विरोधामध्ये तिथे आवाज उचललेला आहे. ते विकीभैया ठाकूर असू द्या, निखिलजी देटे असू द्या, शुभम उदार असू द्या किंवा सारंग काळे असू द्या, हे 4 जर सोडले तर कोणीही आवाज उचललेला नाही. म्हणजे उर्वरित जे 17 लोक आहे तेही ह्या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला विलीन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि संपूर्ण घाटंजीकर जनतेला पुन्हा एकदा आव्हान करतो की या प्रकरणी आपण या सत्ताधाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना या प्रश्नी आपण जाब विचारावा. इतकंच नाही तर बांधकाम सभापती विश्वास राऊत, नगरसेवक शुभम उदार, विक्रम ठाकूर, निखिल देठे, गोपाल काळे, बंटी मराठी यांनी ठरावाची प्रत मागितल्यावर त्यांना ती वेळेत देण्यात आली नाही. म्हणून नगरपालिकेत बैठाठिया आंदोलन केल्याची माहिती समोर आली. आता विचार करा, जर सभागृहाच्या सदस्यांनाच सभेच्या ठरावाची प्रत मिळत नसेल तर सामान्य जनतेला पारदर्शकतेची अपेक्षा तरी कशी ठेवायची? मित्रांनो, आज नगरपालिकेची अवस्था अशी झालीये की अलीबाबा आणि 40 चोर ही कथा लोकांना आठवू लागलीये. जनतेचा पैसा, जनतेच्या नावावर येणारा निधी आणि त्यावर काही लोकांची मर्जी, ही परिस्थिती थांबली नाही तर उद्या शहर विकासाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री कामे आणि प्रत्यक्षात भ्रष्टाचाराची साम्राज्य उभी राहतील. हे फक्त शवपेटीचं प्रकरण नाही, हे फक्त सोलर लाईटचं प्रकरण नाही. हा प्रश्न आहे जनतेच्या विश्वासाचा, जनतेच्या कराच्या पैशांचा आणि लोकशाही जिवंत आहे की नाही याचा. मित्रांनो, अशा प्रकारचं निर्भीड आणि लोकांच्या मनातील प्रश्न मांडणारं विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर TCN चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये या संपूर्ण प्रकरणावर आपले मत नक्की नोंदवा. आपल्या एका कमेंटमुळे, एका शेअरमुळे आणि एका सबस्क्रिप्शनमुळे सत्य जनतेसमोर आणण्याची आमची ताकद अनेक पटींनी वाढते. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणं ही फक्त पत्रकाराची नाही तर प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. भेटूया उद्याच्या एका नव्या घडामोडीसह. तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या. धन्यवाद.